नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 29 जानेवारीच्या एकादशीला खाटू श्यामसाठी तिळाचा उपाय. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. दुःख निवारण, मनोकामनापूर्ती आणि जीवनात स्थैर्यासाठी एक प्रभावी भक्तिमार्ग. भारतीय सनातन परंपरेत एकादशी व्रताला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. प्रत्येक एकादशीला स्वतःचा आध्यात्मिक अर्थ असतो. माघ महिन्यात येणारी एकादशी ही विशेषतः कर्मशुद्धी, संकटमोचन आणि भक्तिवृद्धीसाठी श्रेष्ठ मानली जाते. याच एकादशीला विशेषतः खाटू श्याम बाबा यांच्या उपासनेत तिळाचा उपाय केल्यास जीवनातील अनेक अडथळे दूर होतात, अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे. खाटू श्याम बाबा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा कलियुगातील अवतार. ते भक्तवत्सल, दयाळू आणि क्षणात कृपा करणारे देव मानले जातात. हरे का सहारा बाबा श्याम हमारा हे केवळ वाक्य नसून कोट्यावधी भक्तांचा अनुभव आहे. एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व आहे. एकादशी म्हणजे चंद्राच्या आकाराच्या तिथीचा दिवस. एकादशी अन्नत्याग, इंद्रिय निग्रह आणि नामस्मरण केल्याने मन शुद्ध होते. शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी केली विशेषतः माघ महिन्यातील एकादशीला पापक्षालन होते, पूर्वजांचे ऋण कमी होते, मानसिक अशांती दूर होते, आर्थिक व कौटुंबिक अडचणी हलक्या होतात. तिळाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. तीळ हे भारतीय संस्कृतीत फार पवित्र मानले जातात. शास्त्रामध्ये तिळाला पापनाशक, ऋणमोचक आणि शनिदोष शांतिकारक, पितृदोष निवारक असे गुण सांगितले आहेत. पुराण कथेनुसार तीळ हे भगवान विष्णूच्या घामापासून उत्पन्न झाले असे मानले जाते. म्हणूनच विष्णू स्वरूप असलेल्या खाटू श्याम बाबांना तीळ अर्पण करणे अत्यंत फलदायी ठरते. खाटू श्याम आणि तीळ यांचा आध्यात्मिक संबंध आहे. खाटू श्याम बाबा हे कलियुगातील न्यायदेव, भक्तांची परीक्षा घेणारे आणि लगेच कृपा करणारे मानले जातात. तीळ त्याग, सहनशीलता आणि कर्मफळ स्वीकारायचे प्रतीक आहे. त्यामुळे जेव्हा भक्त एकादशीला तीळ अर्पण करून श्यामबाबांचे नामस्मरण करतो, तेव्हा बाबा त्यांच्या जीवनातील कठोर कर्माचे बंधन सैल करतात असे मानले जाते. 29 जानेवारीच्या एकादशीला तिळाचा उपाय. विधीपूर्वक तयारी. उपाय करण्यापूर्वी खालील गोष्टी लक्षात ठेवा. शक्य असल्यास एकादशीचा उपवास ठेवा. पूर्ण किंवा फलाहार करा. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा. घरात किंवा देवघरात खाटू श्याम बाबांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. मन शांत ठेवा. नकारात्मक विचार टाळा. मनात सकारात्मकच विचार करा. मुख्य तिळाचा उपाय आहे. घरबसल्या करण्यासाठी आहे. आवश्यक साहित्य आहे. काळे तीळ घ्या. शक्य असल्यास गुळ पाणी, दिवा, तूप किंवा तेलाचा घ्या. अगरबत्ती घ्या. लाल फूल. उपायाची पद्धत आहे. सकाळी किंवा संध्याकाळी श्यामबाबाच्या प्रतिमेसमोर दिवा लावा. एका वाटीत काळे तीळ आणि थोडा गुळ घ्या. हात जोडून डोळे बंद करा. मनात आपल्या अडचणी, दुःख, चिंता श्यामबाबांना सांगा. खालील मंत्र किंवा नामस्मरण करा. ओम श्री श्याम देवाय नमः किमान 108 वेळा म्हणा. त्यानंतर तीळ बाबांना अर्पण करा. दुसऱ्या दिवशी हे तीळ वाहत्या पाण्यात सोडा किंवा गरजू व्यक्तीस दान करा. हा उपाय केल्याने मिळणारे लाभ, आर्थिक अडचणी कमी होतात, नोकरी व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि मनावरचे ओझे हलके होते. शनी व पितृदोषाचा प्रभाव कमी होतो. घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. श्यामबाबांची कृपा लवकर प्राप्त होते. विवाह जुळतात आणि सकारात्मक विचार सुद्धा येतात. विशेष उपाय आहे. मनोकामना पूर्तीसाठी. जर एखादी विशिष्ट इच्छा असेल, लग्न, नोकरी, कर्जमुक्ती, आरोग्य, तर तीळ आणि गुळ यांचे 11 किंवा लहान लहान लाडू बनवा आणि ते श्यामबाबांना अर्पण करा. मनात इच्छा ठेवून म्हणा की बाबा, मी तुझ्या चरणी शरण आलो आहे. माझ्या आयुष्यातील अडचण तूच दूर कर. भक्तांच्या अनुभवानुसार 40 दिवसात परिणाम दिसून लागतात. दानाचे महत्त्व आहे की एकादशीला केवळ पूजा नव्हे तर दान फार महत्त्वाचे आहे. ह्या दिवशी तीळदान, अन्नदान आणि वस्त्रदान केल्यास अनेक जन्मांचे ऋण फेडले जाते. असे मानले जाते की भक्तीमध्ये भाव सर्वात महत्त्वाचा. हे लक्षात ठेवा. उपाय किती मोठा आहे यापेक्षा भाव किती शुद्ध आहे महत्त्वाचे. श्यामबाबा हे विधीपेक्षा भक्तांच्या अश्रूंना आणि विश्वासाला जास्त महत्त्व देतात. 29 जानेवारीच्या दिवशीला खाटू श्यामबाबांसाठी केलेला तिळाचा उपाय हा केवळ धार्मिक कर्मकांड नसून आत्मिक शुद्धीकरणाचा मार्ग आहे. जो भक्त श्रद्धेने, नम्रतेने आणि विश्वासाने हा उपाय करतो, त्याच्या जीवनात बाबा नक्कीच मार्ग दाखवतात. जर जीवनात अंधार वाटत असेल, जर आशा संपत चालली असेल, तर एकच नाव घ्या. जर तुम्हाला
खाटू श्याम बाबा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा जय श्री श्याम, जय श्री श्याम, हारे का सहारा बाबा श्याम हमारा, जय श्री श्याम. धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.